अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली। बुरा ना मानो, होली है। नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। आज आपण बघणार आहोत थंड थंड गार गार थंडाईची रेसिपी। तुम्हाला सगळ्यांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही उद्या रंग खेळणारच असाल, त्यामुळे ही थंडाईची रेसिपी आत्ताच बघा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पाठवा, कारण यामध्ये आहे 3 थंडाईची रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की थंडाईचा मसाला कसा बनवायचा। त्यानंतर त्या मसाल्यामध्ये थोडेसे चेंजेस करून आपण क्लासिक थंडाई बनवणार आहोत। त्यानंतर आपण बनवणार आहोत मँगो थंडाई आणि सगळ्यात शेवटी आपण पान थंडाईची रेसिपी बघणार आहोत। मग वेळ कशाला वाया घालवायचा, चला तर मग सुरू करूयात। चला तर मग थंडाई बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे थंडाई मसाला बनवूयात। थंडाई मसाला बनवण्यासाठी आपण पाव कप बदाम घेतले आहेत। हे बदाम आपण कोमट पाण्यामध्ये साधारणतः 6 तास भिजवणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये 2 मोठे चमचे पिस्ता घेणार आहे। त्यानंतर पाव कप काजू घेणार आहे। त्यानंतर पाव कप मेलन सीड म्हणजेच कलिंगडाच्या बिया घेणार आहेत। हे तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळून जातील। त्यानंतर अर्धा मोठा चमचा आपण काळी मिरी घेणार आहोत। त्याच्यानंतर 2 मोठे चमचे खसखस घेणार आहोत। त्यानंतर 2 मोठे चमचे आपण बडीशेप घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा विलायची घेणार आहोत। आता आवश्यकतेनुसार आपण त्याच्यामध्ये केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहोत। आता यामध्ये जेवढा मसाला करायचा आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण याला 6 तास भिजत ठेवणार आहोत। 6 तासानंतर तुम्ही बघू शकता याला एकदम वेगळा रंग आलाय आणि हे मस्तपैकी भिजलेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये ब्लेंड करणार आहोत। हा सगळा मसाला थोडं थोडं टाकून त्याच्यामध्ये आपण ब्लेंड करणार आहे। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, थोडंसं किंचित असं पाणी ते नीट ब्लेंड होण्यासाठी त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी आपण त्याच्यातलंच टाकायचं आहे। आता ह्या बदामाचे मी साल काढलेले आहेत, त्याच्यामुळे हे असं पांढरं दिसतात आहेत। बदाम ज्यावेळेस भिजतात त्याच्यानंतर त्याचं इझिली आपण साल काढू शकतो। आता तुम्ही बघू शकता आपला थंडाई मसाला तयार आहे। खूप छान हा मसाला बनला आहे। तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवस वापरू शकता। आता सगळ्यात आधी आपण क्लासिक थंडाई बनवूयात। क्लासिक थंडाई बनवण्यासाठी आपण 2 मोठे चमचे थंडाई मसाला, त्यानंतर आवश्यकतेनुसार साखर आणि 1 कप दूध मी टाकलेलं आहे। एवढंच फक्त यामध्ये टाकायचं आहे आणि आता ह्याला ब्लेंड करायचं आहे। आणि आता बघू शकता आपली क्लासिक थंडाई तयार आहे। तर एका ग्लासमध्ये मस्तपैकी बर्फ टाकून ही थंडाई त्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यावरती तुम्ही ड्राय फ्रूट्स, गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर टाकून सर्व करू शकता। ही क्लासिक थंडाई खूप मस्त लागते। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। आता आपण बनवणार आहोत मँगो थंडाई। हो, मँगो थंडाई बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। आता एका मिक्सर जारमध्ये आपण 2 मोठा चमचा थंडाई मसाला टाकणार आहोत आणि त्यानंतर 1 मोठा चमचा आमरस म्हणजेच मँगो प्युरी टाकणार आहोत। त्यानंतर आवश्यकतेनुसार साखर आणि यामध्ये मी फूड कलर टाकला आहे। तुम्ही फूड कलर नाही टाकला, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतं। आता यामध्ये मी 1 कप थंडगार दूध टाकलं आहे। आता आपण ह्याला ब्लेंड करणार आहोत। आपली मँगो थंडाई तयार आहे। आता एका ग्लासमध्ये बर्फ टाकून मँगो थंडाई टाकून त्याच्यावरती ड्राय फ्रूट्स, गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर आपण टाकणार आहोत। तुम्हाला वाटलं तर त्यामध्ये तुम्ही आंब्याच्या फोडी सुद्धा टाकू शकता आणि एन्जॉय करू शकता या होळीमध्ये थंडगार मँगो थंडाई। ही मँगो थंडाई कशी लागते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच मी पिल्यावरती। आता आपण बनवणार आहोत पान थंडाई। ही पान थंडाई बनवणं सुद्धा खूप जास्त सोपं आहे। आता मिक्सरमध्ये नेहमीप्रमाणे 2 मोठे चमचे थंडाई मसाला, त्यामध्ये खायची 2 पानं मी टाकलेली आहेत, आवश्यकतेनुसार साखर आणि याच्यामध्ये हिरवा फूड कलर मी टाकलेला आहे, हे ऑप्शनल आहे। आता त्यामध्ये थंडगार दूध टाकून आपण ह्याला ब्लेंड करणार आहोत।
अशा तऱ्हेने आपली पान थंडाई तयार आहे. आता एका ग्लासमध्ये बर्फ टाकून पान थंडाई आणि त्यावरती ड्रायफ्रूट्स, गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर टाकून तुम्ही सर्व करू शकता. खरंच हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण बघूयात ह्या सगळ्या विविध प्रकारच्या थंडाई कशा लागत होत्या ते. चला तर मग पटकन. ही आहे क्लासिक थंडाई. वाव, I can't resist it. I want to drink all. मला त्रास नको व्हायला फक्त. म्हणूनच त्याला क्लासिक थंडाई म्हणतात, कारण ती खरंच क्लासिक आहे. माय फेवरेट वन ही आहे मँगो थंडाई. मिरची, बेस्ट आहे. सेकंड नंबर. फर्स्ट वन इज ऑलवेज क्लासिक ब्रो. लास्ट बट नॉट लीस्ट, पान थंडाई. पानाची चव लागती त्याच्यात, कारण मी पान टाकलं होतं. यू कॅन सी दिस इज दॅट पान. डेकोरेशनला वापरा. सगळ्यात जास्त मला आवडली क्लासिक थंडाई, त्याच्यानंतर मँगो थंडाई आणि त्यानंतर पान थंडाई. मला असं वाटतं मी ज्या सिक्वेन्सने ते पिली आहे तसंच मला ते आवडलंय. पण क्लासिक थंडाई दी बेस्ट. आय डोंट नो वाय, कारण त्याला एफर्ट्स पण कमी लागलेत आय थिंक मँगो आणि पान थंडाईपेक्षा. पण यू नो वॉट, बेस्ट आहे ती. त्याच्यानंतर मँगो थंडाई, म्हणजे ते डिपेंड करतं तुम्हाला कोणते फ्लेवर आवडतात. आय एम नॉट पान शौकीन, दॅट्स वाय आय प्रेफर्ड मँगो थंडाई. बट तुम्हाला जर पान आवडत असेल तर कदाचित तुम्हाला पान थंडाई जास्त आवडेल. पण हो, दोन्हीला चव लागत होती मँगो आणि पानची. तो बेस्ट पार्ट आहे. त्याच्यामुळे येस, तुम्ही नक्की ट्राय करा. उद्याच आहे धुलीवंदन. तुम्हाला ही थंडगार थंडाईची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच थंडगार व्हिडिओजसाठी गीताच्या मनातला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण उद्या एक स्पेशल व्हिडिओ येत आहे. तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल, तुम्ही दुधाचे पदार्थ खात नसाल आणि तरी पण तुम्हाला उद्या थंडाई प्यायची असेल, तर वीगन थंडाई म्हणजे दूध न टाकता थंडाई कशी बनवायची हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. होली है.